आज ज्या क्षणी तुमच्या हे लक्षात आलं की आता एनडीए जवळ 2/3 मेजॉरिटी नाही आहे, सिंपल मेजॉरिटी आहे, 68 मतं जास्त आहेत, पण त्याच्याऐवजी अजून 54 मतं याच्यामध्ये पाहिजे, हे लक्षात आल्याबरोबर तुमचा खरा चेहरा बाहेर आला आणि तुम्ही या कायद्याला विरोध करून त्या ठिकाणी हा कायदा पाडला. हा केवळ कायदा पडला नाही, या देशामध्ये गेल्या 200 वर्षामध्ये महिलांच्या उत्थानाकरता जी चळवळ चालली त्या चळवळीला संपवण्याचं काम या नालायकांनी या ठिकाणी केलं. या ठिकाणी पायदळी तुडवण्याचं काम या नालायकांनी केलं. आणि म्हणून मी या ठिकाणी यांना खुली चुनौती दिली, खुली चुनौती. अरे या ठिकाणी या विषयावर माझ्या स्तराचा कोणी नेता आणा, तुमच्या नेत्याशी खुली डिबेट करण्याकरता मी तयार आहे. मी तुम्हाला दाखवून द्यायला तयार आहे तुमचा चेहरा काय आहे. ते गाणं आहे ना, एक चेहरे पर कई चेहरे लगा लेते हैं लोग, तो चेहरा आता आपल्याला काँग्रेसचा, उबाटाचा, शरद पवार पार्टीचा या ठिकाणी पाहायला मिळाला. बंधू भगिनींनो, खऱ्या अर्थानं लक्षात ठेवा, यंदा असं वाटतंय की आता हे आपल्याला पाडलं की 29ला आपलं राज्य येईल, मग कधीच आपल्याला महिलांना आरक्षण देण्याची वेळ येणार नाही, अशा प्रकारचे मनसुबे घेऊन बसले आहेत. आणि मला सगळ्यात जास्त दुःख होतं त्या महिला खासदारांचं ज्यांनी याला विरोध केला. तुम्ही सुधारणांचा इतिहास बघा. सुधारणांचा इतिहास करताना ज्यावेळी महिला संघर्ष करत होत्या त्याही कालामध्ये काही अशा महिला होत्या ज्या सुधारणांना विरोध करत होत्या. त्याच मांदियाळीतल्या काही महिला या लोकसभेमध्ये आम्हाला पाहायला मिळाल्या ज्यांनी याचा विरोध केला.